या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी तालुका व विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी चारचाकी वाहनातून प्रवास करावा लागतो। जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग कार्यालय, विविध महामंडळांची कार्यालय अशा अनेक शासकीय कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतात। आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांचे दौरे, नियोजन बैठका, सभा, मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते। ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे चारचाकी वाहने असल्याने त्यांना नेहमीच सोलापूरला वृत्त संकलन करण्यासाठी टोल भरून यावे लागते। शासकीय वृत्त संकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव रोजच जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्याने टोलचा आर्थिक भुर्दंड पत्रकार बांधवांना सहन करावा लागत आहे। याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने 16 जुलै 2025 रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले होते। त्याचबरोबर ग्रामीण भागातील पत्रकारांच्या टोल विषयी विभागीय आयुक्त पुणे यांना देखील पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने 12 सप्टेंबर 2025 रोजी पुणे येथे भेटून निवेदन सादर केले होते। राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नांवर नेहमीच उदासीन भूमिका घेत असून पत्रकारांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यास नेहमी विलंब होत असल्याने अखेर पत्रकार सुरक्षा समितीने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेऊन सोलापूर येथे ग्रामीण भागातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोल मधून सूट देण्याबाबत लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा, पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो, मुख्यमंत्री हाय हाय, परिवहन मंत्री हाय हाय अशा घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला होता। या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा सचिव अंबादास गज्जम, जिल्हा संघटक सादिक शेख, सोलापूर शहराध्यक्ष अन्सर तांबोळी, कार्याध्यक्ष राजू वग्गू, सचिव अरुण सिटगिद्दी, कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, दैनिक लोकशाही मतदारसंघाचे संपादक अक्षय बबला, दैनिक अपतकचे संपादक प्रसाद जगताप, गणेश दासरी, अभित तांबोळी, सिद्धार्थ भडकुंबे, श्रीनिवास पेद्दी, महाराष्ट्र पोलीस वार्ताचे संपादक अमोल कुलकर्णी, गणेश भालेराव, जाकीर हुसेन हुंडेकरी यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार सुरक्षा समितीच्या गेल्या 8 वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन, उपोषण, निवेदन त्याचबरोबर पत्रव्यवहार करून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा आजपर्यंत प्रश्न झालेला आहे। ग्रामीण भागातील पत्रकारांना सोलापुरात येण्यासाठी चारचाकी वाहनातून जो नाक्यावर टोल भरला जातो त्या टोल मधून सूट मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने यापूर्वी देखील सोलापूरचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्याकडे देखील निवेदनाद्वारे पत्रव्यवहार केला होता, परंतु अद्याप राज्य सरकारने पत्रकारांच्या टोल मुक्तीबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याने आज अखेर पत्रकारांना रस्त्यावर उतरून लाक्षणिक उपोषण करावं लागतंय। वास्तविक पाहता ही पत्रकारांची शोकांतिका आहे। राज्य सरकारला पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचबरोबर परिवहन मंत्र्यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची गंभीर दखल घ्यावी, सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनाला टोल मधून सूट मिळवून द्यावी अशी या ठिकाणी मागणी करतो। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।